कापूस महाराष्ट्रातील खूप मोठ्या क्षेत्रातील प्रमुख नगदी पीक आहे आणि राज्यातील कोट्यवधी जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना कृषी क्षेत्रातील क्लिष्ट तंत्रज्ञान सोप्या शब्दांमध्ये किंबहुना अध्यात्माच्या स्वरूपामध्ये समजवण्याचं काम नागपुरातील 2 शास्त्रज्ञांनी सुरू केलेलं आहे। केंद्रीय कापूस संशोधन केंद्रातील डॉक्टर बाबासाहेब फंड आणि डॉक्टर शैलेश गावंडे माझ्यासोबत आहे आणि हे दोघं अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातला तंत्रज्ञान जो आहे तो समजावून सांगतात। डॉक्टर साहेब, मला सांगा, कृषी क्षेत्रातला तंत्रज्ञान आणि अध्यात्म ही सांगड कशी काय? कारण दोघेही मिळते जुळते मुळीच नाही आहे, मात्र ही सांगड तुम्ही कशी काय घातली? सांगड अशा पद्धतीनं घातली की आपल्या महाराष्ट्राला थोर संत परंपरा आहे, ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाची जागृती करण्याचा प्रयत्न केला, समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्या तळागाळापर्यंत ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेला हा एक भाग आहे। मग त्याचा आम्ही कुठेतरी आधार घेतला की शेतीचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते वैज्ञानिक भाषेत असल्यामुळं समजायला थोडं अवघड आहे। त्याला जर आपण शेतकऱ्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत कविता असेल, अभंग किंवा भारुडाच्या चालीवर जर ओवीबद्ध केलं तर त्याचं प्रस्तुतीकरण कीर्तनाच्या माध्यमातून केलं तर नक्कीच ते शेतकऱ्यांच्या मनाला भिडेल, त्यांना ते समजेल आणि समजलं तर तो लगेच आत्मसात करेल। कारण आत्मसात न करण्याचं कारण एकच आहे की त्यामध्ये असणारं जे बॅरियर म्हणतो की हायली टेक्निकल कंटेंट आणि समजण्याची कुवत, हा जो मधला गॅप आहे तो कुठेतरी आम्हाला कमी करायचा होता। त्या माध्यमातून मग आम्ही कापसावरील ज्या प्रमुख समस्या आहेत जसं की गुलाबी बोंडअळी, तिला आधी आम्ही प्राधान्यानं समोर ठेवलं। हळूहळू आम्ही त्याच्यात काही रोगांचाही अंतर्भाव केला, जशी बोंडसड समस्या येते तर त्याच्यावर आम्ही एक IPM ज्याला म्हणतो, एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान, त्याला कवितेच्या माध्यमातून ओवीबद्ध केलं। प्रत्येक टप्प्याटप्प्यानं जी पद्धती आहे तिला अशा 4 ओव्या केल्या आणि त्या ओव्याचं कीर्तनाच्या माध्यमातून निरूपण करत असताना मध्ये मध्ये आपल्या तुकाराम महाराज असतील किंवा तुकडोजी महाराज असतील, गाडगेबाबा असतील, यांच्या अभंगाचा दाखला देत देत शेतकऱ्यांच्या ते पशनी पडावं हा प्रयत्न केला। गुलाबी बोंडअळी हा जो रोग आहे किंवा इतर जे कापसावरील रोग आहे, अगदी आम्ही पत्रकार म्हणूनही नेहमी त्याबद्दल ऐकत असतो। तुम्ही कशा पद्धतीने त्याबद्दलची माहिती जी आहे ते शेतकऱ्यांपर्यंत ओव्यांच्या माध्यमातून किंवा काव्यात्मक स्वरूपामध्ये पोहोचवता? काही उदाहरण देऊ शकाल? हो, नक्कीच। आमच्या ज्या कवितेचं नाव असं होतं की एकात्मिक व्यवस्थापनाची किमया आहे भारी आणि गुलाबी बोंडअळीचं हमखास नियंत्रण करी, या आशयाची कविता अशी रचली। मग टप्प्याटप्प्याने आम्ही कसं सांगितलं की सगळ्यात पहिली पद्धत काय असावी तर पेरणीची वेळ आणि चांगल्या प्रतीचं बियाणं। मग हे समजावून सांगत असताना आम्ही अशी ओवी तयार केली की करावी पेरणी शिफारशीत वेळेत, असावी चांगली बियाण्याची प्रत। आणि मग कीर्तनाचा जो भाग आहे की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हे आमचे संगीत साज मागे ते बोलतात। मग याच्यामध्ये दाखला कसा पचवला त्यांना की आज आपण नाही सांगत आहे की चांगल्या प्रतीचं बियाणं असावं, हे संत तुकारामांनी सांगितलं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। म्हणजे अशा पद्धतीनं ते लोकांना ते पटतं। हे जर मी म्हटलं की आपण चांगल्या गुड क्वालिटीचं बियाणं वापरा किंवा सीड वापरा, तितकंसं ते त्यांना ते आपलंसं नाही वाटणार। परंतु शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, चांगल्या प्रतीचं बियाणं वापरा, कीड रोगाला प्रतिकारक्षम त्यातनं पीक तयार होणार आहे, चांगल्या प्रतीचं उत्पादन येणार आहे, हे साध्या भाषेमध्ये त्यांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। डॉक्टर गावंडे, तुम्ही खरं पाहिलं तर वनस्पती रोग तज्ज्ञ आहात, मात्र वनस्पतीवरील रोग आणि कुठंतरी काव्यात्मक ओव्या किंवा निरूपण भारूड संबंध जुळत नाही, मात्र तुम्ही जोडलाय। नक्कीच सर, आमचा उद्देशच हा होता। जेव्हा आम्ही हे सुरू केलं तेव्हा अध्यात्माला, शास्त्राला अध्यात्माची जोड ही आम्हाला द्यायची होती। आणि आमचं जे बॅकग्राऊंड आहे हे आम्ही म्हणजे ग्रामीण विभागातूनच आलेलं आहो। आज शास्त्रज्ञ झालं म्हणून काय झालं, परंतु शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने कसं समजेल हा आमचा एक मूळ उद्देश होता। त्यामध्ये आम्ही मग प्रयत्न केला की भजनाचा अंतर्भाव करायचा, त्यामध्ये भारुडाचा अंतर्भाव करायचा, त्यामध्ये विविध काव्य रचना जी डॉक्टर साहेबांनी केलेली आहे त्याला रचनात्मक स्वरूप देऊन त्याला तांत्रिक जी माहिती आहे ही सोपी कशी करता येईल आणि शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, हा आमचा मूळ उद्देश आम्ही या माध्यमातून साध्य करत आहोत। तुम्ही पण काही एक असं उदाहरण देऊ शकता की ज्या एखादा क्लिष्ट विषय तुमच्या क्षेत्रातला, तुमच्या ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहे, तो सोप्या शब्दात कसं पोहोचत, काही काव्यात्मक उदाहरण देऊ शकाल?
जसं आता यांचं जे चालते, मी जसं विठ्ठल 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 यांची ओवी संपल्यानंतर आणि त्यानंतर लगेच मग डॉक्टर साहेब सुरू करतात की आपलं बोंडअळीचे नियंत्रण कसे करायचे, त्यानंतर बोंडसडीचे नियंत्रण. बोंडसड हा जो विषय आहे हा रोगाशी संबंधित आहे आणि त्याविषयीसुद्धा आम्ही निरूपणाच्या माध्यमातून बोंडसडीचं हे जे नियंत्रण आहे ते आम्ही करतो. कसं करायचं हे आम्ही सांगतो. कशा स्वरूपाचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? अगदी आतापर्यंत 8 ते 10 कार्यक्रम तुमचे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात झालेले, प्रतिसाद कसा आहे? आणि त्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा कार्यक्रम होतो त्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी म्हणजे खरोखर तो नॉलेज त्यांनी आत्मसात केलेला असतो का? काही परिणाम पण पुढे दिसून येत आहेत का, सकारात्मक परिणाम? सगळ्यात पहिलं उत्तर मी आपल्या पहिल्या प्रश्नाचं देईल की प्रतिसाद कसा आहे. तर प्रतिसाद हा नक्कीच जास्तीत जास्त सकारात्मक आहे, कारण लोकांना कुठेतरी बदल हवा आहे की तेच रुटीन पॉवर पॉईंट बेस्डचं जे लेक्चर आहे 10 मिनिटानंतर प्रत्येकजण जांभया द्यायला लागतो, कोणी हळूहळू चुळबुळ करून उठायला लागतो. कारण ती आपली पण तीच मानसिकता असते की 10-15 मिनिटाच्या वर एखादं टेक्निकल कंटेंट ग्रास्पिंग होत नाही किंवा आपण ऐकू शकत नाही किंवा त्या तितक्या प्रभावीपणे ते ऐकलं जात नाही. परंतु आमचा दोघांचाही अनुभव असा आहे की दीड तास चाललेलं कीर्तन लोक कुठलीही चुळबुळ न करता, अगदी जेवणाची वेळ झाली तरीही न उठता तल्लीन होऊन विठ्ठल नामामध्ये. कारण आम्ही त्यांना काय सांगत असतो की ज्यावेळी आम्ही विठ्ठल विठ्ठल आमचे म्युझिक संगीत बोलत असतात, तुम्हीसुद्धा टाळ्या वाजून विठ्ठल नामामध्ये दंग व्हा, तुम्हाला या ज्ञानार्जनाचा आनंद अधिक प्रभावीपणे घेता येईल. त्यामुळे प्रतिसाद नक्की चांगला आहे. कारण आता तुम्हाला एक सांगतो की आम्ही केलेल्या पहिले जे प्रायोगिक म्हणजे याची सुरुवात केली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी, ज्याला मोजरी जे आहे अमरावतीमध्ये, पहिला प्रयोग आम्ही तिथे सुरू केला आणि खूप चांगला 150 ते 200 लोक होते त्या प्रोग्रामला. एक मंदिराचा सभामंडपामध्ये घेतला, पण इतका छान झाला, आम्हालाही अपेक्षा नव्हती की आम्ही इतक्या स्मूथली जाऊ शकू. तर त्यानंतर मात्र लोकांचा प्रतिसाद खूप चांगला झाला. तर जिल्हास्तरीय कृषी महोत्सव झाले, अमरावती असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, या ठिकाणी आम्हाला आमच्या संस्थेकडं निमंत्रणं आली की या टीमला पाठवा आणि हाच प्रोग्राम करण्यासाठी लोक आग्रही राहिले. मग त्यामध्ये कृषी विभागाची अधिकारी प्रामुख्याने आग्रही होते की लोकांची पसंती या कार्यक्रमाला जर आहे तर याच कार्यक्रमासाठी आम्हाला ही टीम पाठवा. तर कुठंतरी क्लिष्ट ज्ञान जो आहे, एक वैज्ञानिक ज्ञान जो आहे, तो सोप्या शब्दांमध्ये लोकांपर्यंत, खास करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असते. असं म्हटलं जातं की प्रयोगशाळेमधला जो ज्ञान आहे तो शेतापर्यंत पोहोचला पाहिजे. लॅब टू लँड अशी एक संकल्पना असते आणि ती संकल्पना अगदी वेगळ्या पद्धतीने हे दोन्ही शास्त्रज्ञ जे आहेत ते अंमलात आणतायत, शेतकरी त्यांचा ऐकतायत. त्यामुळे कुठंतरी कृषी विभागाच्या माध्यमातूनही जर अशी संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवणं सुरू झालं तर कुठंतरी कृषी क्षेत्रातल्या ज्या विविध समस्या आहे त्याच्यावर सकारात्मक आणि परिणामकारक उपाय शोधणं शक्य होऊ शकेल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.